सध्या खूप फ्रेश वाटतंय. आणि माझा एक प्रश्न आहे की आपण आता योग निद्रा केली का? सुरुवातीला केलं तो योग निद्रेचाच प्रकार आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन असं म्हणतात. म्हणजे आपण जाणीवपूर्वक आपल्या पूर्ण शरीरातील प्रत्येक स्नायूला शांत करतो. त्याला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन किंवा योग निद्रा म्हणतात. असते आपण एका वेगळ्या जगात असतो त्यावेळेस, म्हणून अचानक उठवल्याने आपण दरसू शकतो. म्हणून जे झोपले ते थोड्या वेळाने आपोआप उठतील, आपण त्यांना उठवणार नाही होत. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला? कोणाला अनुभव शेअर करायचा? तळपायातून बाहेर पडू शकते ऊर्जा, तुमच्या हातातून तुमच्या बोटातून बाहेर पडू शकते. तर या सगळ्या भागांमध्ये जर कोणाला काही जाणवत असेल तर हे नॉर्मल आहे, असं होतं. कारण ती ऊर्जा जे आपल्या शरीरात संचित झालेली होती, निगेटिव्ह ऊर्जा किंवा ब्लॉकेजेस, ते जेव्हा बाहेर पडतात ते अशाच रीत्या बाहेर पडतात. ठीक आहे. शांत असं बसलेलं आहे. व्यवस्थित आहे. संपूर्ण शरीरावर निरनिराळ्या बाजूने असं कंपन येतं. दिसून ऐकण्यासाठी जे आहे संपूर्ण शरीर तयार आहे. जे स्किन जी आहे ती अशी हलकी झालेली आहे. आणि कानातून जसं आपण ऐकतो तसं स्किनद्वारे त्वचेद्वारे संपूर्ण वेव्ह आतपर्यंत जात. फुफ्फुसाचे स्पंदन जाणवत होते आणि ज्याला येणारे वेव्ह जे आहेत ते त्याच्याशी मॅच करत होते. नंतर हृदयाचे कप्पे जाणवत होते. वर खाली रक्ताभिसरण शांत होत. ते कुठे जाते, काय होते, वेदनामुक्त होते. त्याच्यानंतर अंगावरचे शहार येते. ज्यावेळेला इथली कंपना आणि तिथली हे एकमेकांना मॅच होत होती. हातातली जे आहे ते हात जवळ पाहिल्यामुळे ती कंपना पूर्ण जाणवत नव्हती, पण करंगळीपासून जे आहेत इथून इथे इथून इथे अशा वेळ पूर्ण अशी ट्रॅफिक चालली असते. नाही, माझं हे तिथलं जे आहे ते ऑलरेडी आहे ते दुखणं. ते नंतर इकडच्या ज्यावेळेला इथलं हे केलं ना त्यावेळेला म्हणजे करंगळी टू करंगळी जे झालं ना ती व्यवस्थित होऊन जात होते. आणि पंखा जो आहे तिथे ठेवल्यानंतर पंखा आणि ते असं रिलॅक्स होत होतं. अजून हे डोळ्याचे शांत ठेवा. एक झोपेची वेगळी अनुभूती आणि हे होत होतं. Everybody, there is always a first day in whatever we are trying to do in life. Today was my first day to have sound healing. I think this experience was one of my best that I could ever think of, because I didn't even realize that I was away from the world, away from the hustle and bustle of everyday life. I think everyone should experience this at least once to realize what it means to go into sound healing. The sounds of temple bells, the sounds of the water, the sounds of birds. I think slowly, life is getting so fast that these sounds are fading away in life. And this brought me back to my native place and to my a very healthy surrounding. I didn't even realize that I was into this for such a long time. That's what I just said, that I've come back to the pavilion. So I'm very thankful to Divya and Rohit for giving me this opportunity to experience my first sound. Thank you. मला एवढी पण थंडी असते, खूप असते कुणाला आवडतो. मला हे जाणवत होतं की असं माझं इथून पुढे गार आहे सगळं, पण
बॉडी गरम एका झाली. side ला आणि energy इथे store तर पूर्ण असं वाटत होतं की काहीतरी गरम म्हणजे ते काढल्याचं तुम्ही कळलं एक एक पाऊल काढत होता. काढून झाल्यानंतर तिथे असं गरम. आणि इथे जेव्हा तर इथे असं असं एक आपण हेल्मेटची काच कशी उघडतो तसं जर तुम्ही इथे करायचा तिथे पण असं एक शेल तयार व्हायचं इकडे.